तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 25 सॉल्व करणार आहे. द रेशो ऑफ फ्रिक्वेन्सीज ऑफ ऑसिलेशन ऑफ टू सिम्पल पेंडुलम इज 3:4. तर आपल्याला फ्रिक्वेन्सीचा रेशो दिलेला आहे दोन सिम्पल पेंडुलमचा, तो दिलेला आहे 3:4. देन देअर लेंथ आर इन द रेशो. तर त्याचे लेंथचा जो रेशो आहे तो काय असेल तो आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. तर हा क्वेश्चन 2020ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिले जो ऑप्शन आहे ए तो आहे 9:16. बी ऑप्शन आहे 16:9. सी ऑप्शन आहे √3:√4. डी ऑप्शन आहे √4:√3. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार आहे. चला तर आपण याला सॉल्व करू आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला फ्रिक्वेन्सीचा या ठिकाणी रेशो दिलेला आहे आणि हा फ्रिक्वेन्सी कोणाचा तर सिंपल पेंडुलमचा फ्रिक्वेन्सीचा रेशो दिलेला आहे. फ्रिक्वेन्सी आपण रिप्रेझेंट करतो लेटर एन ने. मग आपल्याला n1 डिवायडेड बाय काय दिलं आहे तर n2 आणि हा जो रेशो दिलेला आहे तो दिलेला आहे 3/4 इतका दिलेला आहे. आणि तुम्हाला लेंथचा रेशो या ठिकाणी विचारलेला आहे. मग आपल्याला L1 डिवायडेड काय करायचं आहे L2 या ठिकाणी फाइंड करायचं आहे. जर तुम्ही सिंपल पेंडुलम जर घेतलं तर टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम जर घेतला तर त्याचा फॉर्म्युला आहे T = 2π√L/G इतका असेल. पण आपल्याला फ्रिक्वेन्सी फाइंड करायचं आणि जी फ्रिक्वेन्सी असते ही फ्रिक्वेन्सी असते रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. मग याचं काय करावं लागेल आपल्याला रेसिप्रोकल. मग बघा फ्रिक्वेन्सी भेटेल 1/2π√L च्या जागी आपण G लिहिणार आणि G च्या जागी L लिहिणार. याचं काय केलं आपण रेसिप्रोकल केलं म्हणजे फ्रिक्वेन्सीचा आपल्याला ठिकाणी फॉर्म्युला भेटला. आता आपल्याला n1 डिवायडेड बाय n2 दिलेला आहे. मग सपोज n1 डिवायडेड बाय n2 जर घेतला आता 1/2π कॉन्स्टंट आहे, G पण कॉन्स्टंट आहे. म्हणजे याचा अर्थ काय आपली जी फ्रिक्वेन्सी आहे याच्यातून आपण डिसाईड करू शकतो जी फ्रिक्वेन्सी असणार आहे ती फ्रिक्वेन्सी कशी असणार तर इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ लेंथ असेल. ठीक आहे. मग आपण डायरेक्ट इन्व्हर्सली जर असेल तर आता इथे n1 आहे तर तुम्हाला स्क्वेअर रूटमध्ये वरती काय करता येईल L2 करता येईल आणि खाली काय करता येणार तर L1 या ठिकाणी कन्सिडर करता येणार. कारण की फ्रिक्वेन्सी हा कसा आहे तर इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ लेंथ. फ्रिक्वेन्सीचा रेशो दिलेला आहे तुम्हाला किती दिलेला आहे 3/4 आणि स्क्वेअर रूटमध्ये जे दिलेलं आहे तुम्हाला ते काय तर L2 डिवायडेड बाय काय L1. ओके. आता या स्क्वेअर रूटमध्ये मग याचं काय करून घेऊ आपण स्क्वेअरिंग करून घेऊ. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. तर दोन्ही बाजूला आपण काय करणार स्क्वेअरिंग. 3चा जर स्क्वेअर केला तर तो किती येणार 9 आणि 4चा जर स्क्वेअर केला तो किती आला 16. मग रेशो झाला L2 डिवायडेड बाय काय L1. याचं स्क्वेअर रूट कॅन्सल होणार. पण आपल्याला रेशो कोणाचा फाइंड करायचं L1 डिवायडेड बाय L2. याचं परत काय करा इन्व्हर्टेंडो करा. मग L1 डिवायडेड बाय L2 तो किती भेटला 16 डिवायडेड बाय 9. हा झाला तुमचा L1 डिवायडेड बाय L2 लेंथचा रेशो. आणि या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर बी जो आहे तो या क्वेश्चनचा करेक्ट मॅच भेटतोय. मग L1 डिवायडेड बाय L2 हा भेटेल तुम्हाला किती 16 डिवायडेड बाय 9. ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन.